नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर हैदराबादच्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अखेर पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। काहीच दिवसांपूर्वी वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं। त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता। मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सुरुवातीला नांदेड रुग्णालयात दाखल केलेलं। काही काळ तिथे उपचार घेतल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने वसंत चव्हाणांना हैदराबादच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। तर वसंत चव्हाण यांच्या जाण्याने निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते। सहकारी आमच्यातून जाणं ही निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय दुःख देणारी, वेदना देणारी आणि एक आपला जवळचा कौटुंबिक सदस्य गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आज आहे। त्यामुळे त्यांचं जाणं हे निश्चितच खटकणारं आहे। त्यांचं जाणं आम्हाला अतिशय दुःख देणारी अशी ही प्रसंग आहे आणि म्हणून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि कुटुंबियांना अशा दुःखाच्या क्षणामध्ये एक शक्ती देऊ, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। एबीपी माझा, उघडा डोळे